भिवंडी तालुका के शिवनगर चौधरपाड़ा में बाल योगी विशाल नाथ जी महाराज के कृपा आशीर्वादों से हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री साई बाबा मंदिर का वर्धापन दिन व पालकी सोहला का आयोजन आज दिनांक 27 जनवरी 2025 को साई बाबा मंदिर कमेटी व श्री गणेश कुंभी समाज उन्नति मंडल, ओम साई कृपा मंडल तथा श्रीनगर के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री साई बाबा मूर्ति की अभिषेक, महापूजा, महाआरती, प्रवचन, पालकी, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व लोनार श्रीनगर चौधरपाड़ा परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री साई बाबा की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। साई बाबांच्या वृंदावन दिनानिमित्त आयोजित केलेले सांगितलं माझ्या काही वर्तणुकीमध्ये बदल दिसला का तुम्हाला ते सांगा म्हटलं. धनुर्वार सांगायचा द्रोणाचार्याला. म्हटलं गुरुजी मला धनुर्विद्या शिकवायला. म्हटलं शिकवेल ना, धनुर्विद्या आहे परंतु त्या एका लढव्याच्या अंतर पकवाय दिला ना तिथले का फ्लायचं पण सध्या आहे का असं आहे मग ठीक आहे.
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पालखीच्या मागे सर्वांनी राहायचं महिला मंडळ तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पालखीच्या मागे सर्वांनी राहायचं तुकाराम ज्ञानोबा राया माझे तुकोबा राया ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया पालखीच्या मागे सर्वांनी राहायचं चला या चला तिथं पालखी असेल ना मग तिथं घ्या फटाफट त्या पण दर्शन केलं त्यासाठी भेटायला घेत तुला फोटो चला जत्रेला झाली ना जत्रेला शादी
नसतं ना डाळ फोडली नव्हती ती फोडली किती वाजली एवढी टेबलावर ठेवा नाही तर करा ना हो टेबलावर ठेवा ना पालखी तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पालखीचा नारळ तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
सर्वांचे परिचय झाले. ओम साईराम. कुणबी समाज मंडल श्री साईबाबा मंडल आणि यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी आनंदाने उत्सवाने आणि चांगल्या प्रकारे साईबाबांचा एक दिवसीय भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि अनेक वर्ष ह्या शिवनगर ते शिर्डी अशी पायी दिंडी सोहळा साईबाबांचा या गावातून जात होता. परंतु काही कारणास्तव आणि या गावातून जी पालखी साईबाबांच्या दर्शनाला जायची आणि खूप लोक त्यावेळेला आनंदात आणि उत्साहात जायचे. परंतु मंडळाने असा निर्णय घेतला की रस्त्याला जाताना अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी मंडळाची फारच एक आटाजाटीचा सामना करावा लागत होता. कारण अनेक गाड्या रस्त्याने चालतात आणि प्रवासी आपले पदयात्री एका रांगेत चालत नाही. साईबाबांचे पदयात्री अनेक असे ग्रुपने चालत आहेत आणि तिथे कदाचित धोका होण्याचा संभावना धोका होतो. आणि म्हणून या मंडळाने चांगला निर्णय घेतला आणि मी देखील त्यांना सांगितलं की आपल्या गावातून पालखी आपण एक दिवसाची जर काढली तर खूप आनंदाची गोष्ट आणि खरोखर त्या मंडळाला धन्यवाद द्यावे थोडे आहेत. कारण या मंडळाच्या माध्यमातून साईबाबांची पालखी संपूर्ण गावात आणि ती निघतो आणि पालखीच्या दिवशी आणि संपूर्ण गावाला परिसराला एक भंडाऱ्याचं आयोजन केला जातो आणि अन्नदान अन्नक्षेत्र आणि या ठिकाणी केला जातो. त्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी अशीच मेहनत चांगल्या प्रकारे घेतलेली आहे आणि असंच कार्य त्यांनी करावं. कारण या साईबाबांच्या मंदिराचं नियोजन केलं त्यावेळेला मला वाटतं या मंडळींनी खूप मेहनत घेतली आणि आम्ही देखील त्यांना सपोर्ट चांगल्या प्रकारे केला. याच्यासाठी आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये अनेक मंदिरं आहेत आणि परंतु या ठिकाणी साईबाबाचं मंदिर झाला आणि शिर्डीला न जाता या ठिकाणी गुरुवारी लोक दर्शनाला येतात आणि सर्वांना त्याचा लाभ प्राप्त होतो. आणि या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे खचून न जाता आपण चांगल्या प्रकारे कार्य करता आणि असं करत राहावं. आणि देणगी देणारे अनेक लोक आहेत
आणि आपल्याला सकुशीने मदत करतील आणि आपण देखील सर्व सदस्यांना घेऊनच विचार विनिमय करून हे कार्य करावं. कारण हा खेळ एकट्याचा नाही, सर्वांना घेऊन गेलो पाहिजे. आणि या मंडळाने असंच बरेच वर्ष झाली चांगल्या प्रकारे ते काम करतायत आणि त्यांनी असं करावं की जेणेकरून आपल्या सर्व गावातील मंडळी याला जोडली पाहिजे आणि ते जोडतायत. आज पालखीला बघितलं की साईबाबांची पालखी जवळजवळ 200 ते 400 लोक इथून पालखीच्या सोबत होते. गावात तर अनेक लोक. आणि आज आमच्या गावामध्ये 2 मृत्यू झालेले आहेत, 2 लोक आमच्याच कुटुंबातले. त्यामुळे काही मंडळी या ठिकाणी येऊ शकली नसतील, परंतु दुःखाचा सावट असल्यामुळं परंतु साईबाबाच्या दर्शनाला अनेक मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांचा दर्शनाचा लाभ त्यांनी घेतला. ह्या मंडळाला माझ्याकडनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे कार्य चालू ठेवावं. या साईबाबांचा भंडारा अनेक प्रकारचा मोठा होईल. मला तर बोलायचं आहे की या ठिकाणी आपण जर गवताव सुरेश चौधरी आणि किशोर भंडारी आपण इथं गवतावर जेवण घालतो, तर आपला माणूस आहे हे कॉन्क्रीट तरी झाला पाहिजे तिथं का, तर ते भंडाऱ्याचं एक संधीला साधन होईल. आणि अनेक अडचणी आपल्या गावात येतात काम करण्यासाठी, तर सर्वांनी आपण त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इथं कोणाची काही मालकी नाही आहे आणि चांगलं काम आपण सर्वजण करतात. आणि 2 दिवसापूर्वी कालच आमच्या सुरेश चौधरींच्या वडिलांच्या स्मरणार्थ एक क्रिकेटची स्पर्धा भरवली आणि खरोखर असे आम्ही सर्वजण एकत्र राहिलो तर आमच्या गावाचा विकास झाल्यावर राहणार नाही. कारण आमच्या गावाला हसतात लोक का एवढा मोठे आमचे कार्यकर्ते आहेत आणि गावात जायला रस्ता नाही. लोणार टू चौधरपाडा बघितल्यानंतर आमच्या तोंडावर लोक बोलतायत, परंतु आपला छोटासा कार्यकर्त्यांचा खेळ नाही. इथं करोडो रुपयाचे त्या रस्त्याला निधी लागणार आहे. देखील आपण पंतप्रधान सडक आणि मुख्यमंत्री सडक योजनेमधून या रस्त्याचा सर्वे झालेला आहे. आणि जर समजा मार्चनंतर जर मार्चपर्यंत होत नसेल तर आपण जरूर आंदोलन करणार आहे. आणि सर्व ग्रामस्थांनी देखील आपण एकत्र यायला पाहिजे, कारण ह्या गोष्टी भांडल्याशिवाय काय होणार नाही. कारण जंगलामध्ये काँक्रीटचे रस्ते बनवले, या ठिकाणी आमदार खासदार निवडून येतात आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आपण मोठी गाव आहेत, जवळजवळ 3000 लोकसंख्येचं गाव आणि 2000 मतदार आहेत आपल्या शिवनगरमध्ये, परंतु आपल्याला दाद दिलेली नाही त्या लोकांनी. त्याच्याबद्दल आपल्याला काही त्यांना आता काही बोलायचं नाही, परंतु आपण सर्वांनी एकत्र राहिलो तर आपण चांगलं काम करू शकतो. आणि या मंडळाने घेतलेला कार्य असाच सतत चालू राहावा अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री साई बाबा. ओम साई कृपा मंडळ शिवनगर चौदरपाडा तसेच श्री गणेश कुंभी समाज उन्नती मंडळ यांच्या परिश्रमाने आणि दानशूर व्यक्ती आमचे गावचे राजकीय आणि सामाजिक याच्यातून सर्व दानशूर व्यक्तींनी सरळ आपल्या तिथे संकल्पना केली साईबाबाच्या मंदिराची. आणि साईबाबा मंदिराची तर केली आता की आता वाकडे साहेबांनी सांगितले तर खरोखरच की आपल्या गावामधून जर पालखी फिरली तर गावामध्ये जर असे एक मोसम तयार होतो की चांगल्या प्रकारचं मोसम तयार होतं. तर त्याच्यासाठी आपण गावामध्ये पालखी फिरवण्याचा एक दिवशी विचार केला आणि 2 वर्षापासून पालखी आपण गावामध्ये फिरवतो. आणि तिकडनं आल्यानंतर भजन कीर्तन याच्यानंतर आपल्या दिवशी महाप्रसादाचा आयोजन केलं जातो. तरी आणि साईबाबांच्या चरणी एवढीच मस्त की आमच्या चरणी आहे की आमच्या गावावर सर्व लोकांना की सुख समृद्धी लाभो हीच आमची साईबाबा कृपी चरणी प्रार्थना आहे. ओम साईराम. Yeah.
उठे विठे